सोनं आता 1.50 1.60 वर 1.60 गेलेलं. झालं का? पण काय झालेलं मध्ये खाली पण आलेला. कारण का UAE मध्ये वगैरे भरपूर सप्लाय होता आणि तेवढं बरोबर. लिक्विडिटी नव्हती. परत सगळ्या कंट्रीजनी गोल्ड रिझर्व्ह जे वाढवत होते ते थोडेसे कुठेतरी थोडे थांबवले. आता याच्यामुळे सोनं खाली आलं. सोनं खाली आल्यावर कितीतरी क्लायंट्सनी म्हणजे मला ऑनलाईन कॉल सुद्धा आले की आम्ही ना पैसे काढले आणि सोन्यामध्ये गुंतवले कारण सोनं का विकत सोनं घेतलं. खाली आलं. म्हणून ते म्हणजे आता तुला कळलं सोन्याचं आपल्याला रिलेशन लगेच कळलं. मॉल्सचं पण आजकाल किती सांगितलं आता की मॉलमध्ये सेल लागला आपल्याला कळतं जे किंमत ₹1000 आपण देणार होतो ज्या शर्टला किंवा ज्या ड्रेसला ते आता आपल्याला ₹500 मिळतं. म्हणजे आपल्या मेंटॅलिटीला कळलं की इथे आपल्याला डिस्काउंट मिळतंय तर आपण लगेच ते बाय करणार. मग जिथे जेव्हा मार्केट्स खाली जात आहेत म्हणजे थोडक्यात काय निफ्टी जेव्हा 27 वर वगैरे होतं लोक एकदम कॉन्फिडेंटली त्याच्यात इन्व्हेस्ट करत होते 26 वर वगैरे बरोबर. असताना. पण हेच जर का आता 24,000 मिळतीये म्हणजे कळतंय ना तुम्हाला डिस्काउंटेड आहे मग त्या वेळेस का नाही इन्व्हेस्ट करायला पाहिजे? त्यावेळेस इन्व्हेस्ट केलं करायला पाहिजे. पाहिजे होते ना. आपल्याला जास्त युनिट्स मिळाले असते म्हणजे पुढे जाऊन जेव्हा वाढ झाली असती आपल्याला तेवढे चांगले रिटर्न्स पण त्याच्यातनं जनरेट केले असते. तर त्याच्यामुळे SIP कधीच थांबवली नाही पाहिजे.